पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 10 जागा आहेत। या 10 जागांपैकी 4 जागांवर यावर्षी लोकसभेचा अतिशय धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे। आता या 4 जागा कोणत्या तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहिली जागा आहे ती म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ। सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा सुरुवातीपासूनच अंदाज व्यक्त करताना प्रणिती शिंदे या विजयी होतील असा सगळ्यांचाच अंदाज आहे। पण या मतदारसंघामध्ये धक्कादायकरित्या राम सातपुते हे विजयी होण्याची शक्यता आहे। दुसरा मतदारसंघ आहे बारामती लोकसभा मतदारसंघ। बारामती लोकसभा मतदारसंघामध्येही सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे या विजयी होतील असाच अंदाज येत आहे। परंतु याही मतदारसंघामध्ये अजितदादांची ताकद पाहिली असता या मतदारसंघामधून धक्कादायकरित्या सुनेत्रा पवार यांचा विजय होऊ शकतो। सातारा लोकसभा मतदारसंघामध्येही सुरुवातीपासूनच उदयनराजे भोसले हे विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे। पण याही मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे हे धक्कादायकरित्या विजयी होऊ शकतात। तर सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये संजय काका पाटील हे विजयी होतील अशी शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात आहे। परंतु याही मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी होण्याची शक्यता आहे।